गोंदिया जिल्हा वाहतूक विभागाने अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे। वाहतूक विभागाने मागील एका महिन्यात 56 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई केली। यात 80 ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1,19,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे अल्पवयीन वाहन चालकांसह त्यांच्या पालकांमध्ये खळबळ उडाली आहे। पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी अल्पवयीन वाहन चालकांना सल्ल्यासाठी पत्र दिले आहे। हे पत्र जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहे। यात 18 वर्षाखालील विद्यार्थी वाहनाने शाळा कॉलेजमध्ये येतात। अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यास परवानगी दिल्यास मोटर वाहन दुरुस्ती कायदा 2019 च्या कलम 199 नुसार पालक मोटर वाहन पालकच अल्पवयीन वाहन चालकांना वाहन चालवण्यास प्रवृत्त करत आहेत, जो कायदेशीर गुन्हा आहे। 18 वर्षाखालील विद्यार्थी वाहनातून शाळा महाविद्यालयामध्ये जात असल्याचे अनेकदा दिसून येते। बऱ्याच वेळी विद्यार्थी ट्रिपल सीट देखील जातात, त्यामुळे अपघात होतात। पालकांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी केले आहे। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक आदरणीय नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केलेली आहे। त्या अंतर्गत अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध आम्ही एक विशेष मोहीम राबवत आहोत। त्यामध्ये आम्ही प्राथमिकदृष्ट्या सर्व शाळा कॉलेजेस असतील, क्लासेस असतील, त्यांना नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे की सुधारित मोटर वाहन अधिनियम 2019 अन्वये कलम 199 नुसार जो कोणी इसम, तो पालक असेल किंवा कोणी असेल, जो अल्पवयीन वाहन चालकाला वाहन चालवण्यास देईन त्याला 3 महिन्यापर्यंत कैद आणि 25,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे माझं सर्वांना आव्हान असेल की आपण अल्पवयीन वाहन चालकांना वाहन चालवण्यास देऊ नये। त्यासाठी आपण आतापर्यंत 17/12/2024 पासून साधारण 56 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई देखील केलेली आहे आणि यापुढे सदरची कारवाई ही अत्यंत कठोरपणे केली जाणार आहे। तरी आपण अल्पवयीन वाहन चालकांना वाहन चालवण्यास देऊ नये। अल्पवयीन वाहन देणाऱ्या वाहन मालकास 3 महिन्याचा कारावास व 25,000 रुपये दंडाची तरतूद आहे। सर्व विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षकांच्या माध्यमातून याची जाणीव करून द्यावी असे सांगण्यात आले आहे। तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत संदेश पोहोचविण्यास सांगितले आहे, जेणेकरून 18 वर्षाखालील विद्यार्थी वाहनातून शाळा महाविद्यालयामध्ये येऊ नयेत, त्यामुळे अपघात टाळता येईल।